आपण पाहत आहात BCCN न्यूज। देऊळघाट ग्रामस्थांचा बीडीओच्या दालनात तब्बल 10 तास ठिय्या। चौकशीत दोषी आढळून देखील ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई होत नसल्याने गावकरी आक्रमक। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे रजेवर असताना देखील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून 15व्या वित्त आयोगातील निधी बेकायदेशीररित्या काढून खर्च केला। या प्रकरणाची तक्रार गावकऱ्यांनी केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अंती सरपंच ग्रामसेवकांना दोषी ठरवून कारवाई करण्याचे आदेश दिले। मात्र गटविकास अधिकारी यांनी 2 वर्ष उलटून देखील कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कार्यालयातून पळ काढला, परंतु ग्रामस्थांनी त्यांच्या दालनातच तब्बल 10 तास ठिय्या आंदोलन केले। कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आता गावकऱ्यांनी दिला आहे। माझा नाव जुनेद खान फकरुल्ला खान। मी देवलघाट ग्रामपंचायतनी जे लाखो रुपये विकासाच्या नावावर काढून घेतले त्याची वारंवार तक्रार केली होती। त्या तक्रारच्या अनुषंगाने चौकशी झाली। चौकशीमध्ये सरपंच सचिव यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा निष्पष्ट झाला। त्यावर वारंवार संबंधित अधिकाऱ्याला आम्ही भेटलो का त्यांच्यावर कारवाई करा। त्यांनी सांगितलं का आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन पाहिजे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंचायत समितीला मार्गदर्शन दिले या GR प्रमाणे यांच्यावर तात्काळ कारवाई करून तक्रारकर्ता यांना परस्पर कळावे। 1 महिन्यापासून पंचायत समितीचे चक्रा काटत आहे। बीडीओ मॅडम भेटत नाही आणि भेटले तो व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही। अशी वेळ आली का आज सकाळपासून बीडीओ मॅडम कडे आलो, त्यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्न विचारायला इथे बसलो। मॅडमने आम्ही बसले असताना आम्हाला सोडून या ऑफिसून निघून गेले आणि 4 वाजता येतो असे सांगितले। 4 वाजता मॅडम इथे आले, पण या त्यांच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये नाही येता बाजूच्या कॅबिन मध्ये गेले। आमच्याशी काही बोलले नाही, काही चर्चा केली नाही आणि परस्पर निघून गेले। आमची मागणी आहे का श्रीओ साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतनी वारंवार बिना विकास करता जे पैसे काढले त्यावर तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची परत आम्हाला मिळाली पाहिजे। तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे।